एक महत्त्वाची बातमी समोर येते। बंद लिफाफे घेऊन मनसेचे नेते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। मोठी बातमी आहे। नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर शिवतीर्थावर आलेले आहेत। बंद लिफाफे त्यांच्या हातामध्ये आहेत। तेव्हा आता ह्याच्यामध्ये जागा वाटपाची नावं आहेत का हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाही। मात्र एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तेव्हा आता मनसे आणि ठाकरेंमधले कोणते उमेदवार कोणत्या जागा लढवणार याबाबतची माहिती आणि याबाबतचे पुरावे घेऊन बाळा नांदगावकर आणि मनसेचे काही नेते आता शिवतीर्थावर आल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की उमेदवारांना उद्यापासून फॉर्म वाटप होईल। ठाकरेंचं फॉर्म वाटप एबी फॉर्म वाटप आजपासून होणार होतं, मात्र आता लवकरच युतीचं फॉर्म वाटप सुरू होईल आणि त्यानंतर जागा वाटप निश्चित होईल, जागा वाटप जाहीर होईल असं कळतंय। तेव्हा बंद लिफाफे घेऊन या ठिकाणी नांदगावकरांसहित अनेक जण या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लवकरच चर्चा होईल, लवकरच पेच सुटल्याचं सांगितलेलं आहे, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू आहेत। खेळीमेळीनं प्रत्येक जागा कशी काय ठाकरे बंधूंना मिळेल आणि युतीला मिळेल आणि संपूर्ण मुंबईमध्ये कसं काय ठाकरेंचं राज्य येईल यासाठी शेवटपर्यंत चर्चा सुरू आहेत आणि त्याच चर्चांना आता वेग आलेले आहेत, त्याच बातचीतीला वेग आलेले आहेत। कारण बंद लिफाफे घेऊन त्या बंद लिफाफांमध्ये जागा वाटपाबद्दलची कागदपत्र असू शकतात असं कळतंय। दोनही नेते एकमेकांशी सतत संवाद करतायत। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, आपण पाहतोय की बंद लिफाफे आलेले आहेत, काय चर्चा असू शकते? नक्कीच आपण बघतोय की सकाळी 11 वाजता साधारण मनसेचे दोन महत्त्वाचे नेते नितीन नांदगावकर आणि नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर जे आहेत ते शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले होते। तब्बल 2 तास ही बैठक जी झाली होती, गुप्त ठिकाणी ही बैठक झाली आणि बैठकीनंतर आता हे दोनही नेते पुन्हा एकदा शिवतीर्थावर दाखल झालेले बघायला मिळत आहेत। शिवतीर्थावर येताना त्यांच्या हातामध्ये हे बंद लिफाफे होते। या बंद लिफाफ्यामध्ये एबी फॉर्म असण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। सोबतच ज्या ठिकाणी खरं तर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या जागांसंदर्भात खरं तर तेढ निर्माण होती, ती तेढही आता संपलेली असल्याची माहिती सध्या मिळत आहे आणि सगळं काही आता 100% जागा वाटपाचा हा फॉर्म्युला अगदी तयार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। आणि त्याच दृष्टीनं उद्या मनसेचे नेते एबी फॉर्म देणार असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि अशामध्येच आता तेच एबी फॉर्म जे आहेत ते या बंद लिफाफ्यामध्ये असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारू शकत नाही। त्याच्यामुळे भेट घेऊन आल्यानंतर त्यांच्या हातात जे लिफाफे होते ते अत्यंत महत्त्वाचे होते, त्यातच फॉर्म असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि हे फॉर्म राज ठाकरे यांना दाखवल्यानंतर उद्या त्या संदर्भातलं वाटप होणार असल्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता बंद लिफाफे मोठ्या ठाकरेंकडनं चर्चा करून झाल्यावर एक गुप्त बैठक झाली आणि त्या गुप्त बैठकीनंतर शिवतीर्थावर आलेले आहेत। तेव्हा शिवतीर्थावर राज ठाकरे त्यांच्यावर नजर टाकतील आणि त्यानंतर त्याच्यावर निराकरण करून त्याचं उद्या वाटप होईल। एबी फॉर्म यात असू शकतात असं आमच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे। तेव्हा लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं कळतंय आणि काही महत्त्वाच्या ज्या 4 जागा होत्या तिथलाही पेच सुटल्याचं जाहीर होतंय।